निरंजन अलख निरंजन अलख निरंजन। हे आदिशक्ती, नगरीमध्ये भिक्षेसाठी आलो होतो, तसेच तुला भेटायला आलो। पण या वेळेस माझ्या सोबत माझे वडील आणि नाथ देखील आले आहेत, त्यांनाही तुझे दर्शन घ्यायचे होते। तुम्ही नगरीत आलात हे मी पाहिलं। भिक्षेसाठी गेल्यानंतर तुम्हाला अपशब्द ऐकावे लागले। हो देवी, ते अज्ञानी आहे। भिक्षा हा एक संस्कार आहे, याविषयी समाजातील काही लोकांना माहित नाही। त्यासाठीच तर सगळा हा खटाटोप आहे। भिक्षेसारख्या पवित्र संस्काराचा काही लोकांनी चुकीचा अर्थ घेतला। भिक्षा घेऊन संत, विभूती, मनुष्य आणि जीवसृष्टीच्या कल्याणासाठी अखंडपणे कार्य करत असतात। हे अविचारी लोकांच्या ध्यानात येत नाही। त्यांच्या शब्दांमध्ये कटुता होती, पण आमची कोणाचीही त्याबद्दल व्यथा नाही। अज्ञानी मनुष्याला भक्तीच्या, ज्ञानाच्या मार्गावरच घेऊन जाण्याचं कार्य संत आणि विभूतींना करावं लागतं आहे। मी आणि नाथपंत ते कार्य अविरतपणे करत आहोत। मी तुम्हाला आशीर्वाद देते। इथून पुढे करवीर नगरीत दारामध्ये भिक्षा मागायला आलेला कोणीही विन्मुख होऊन परत जाणार नाही। शुभम भवतु। आपण प्रस्थान करूया। गुरुदेव, नागनाथ त्या स्थानाकडे निघाला आहे, परंतु त्याला जे संकेत मिळणार आहे त्याचा बोध त्याला होईल ना? इतक्या दिवसांच्या साधनेतून तर त्याला हे जमायला हवं जालेंदर, कारण त्या स्थानावर गेल्यावर नागनाथला तिकडे खूप काही मिळणार आहे। प्रत्येक नाथाला मिळालं त्यापेक्षा कदाचित कणभर जास्त। गुरुदेव, नागनाथ खूप भाग्यवान आहे। आपण त्याचं गुरुपद भूषवलं आहे, आपण त्याला द्याल त्या मूल्य असणार आहे। मला तिथे काय घडणार आहे याची साधारण कल्पना आहे, परंतु त्या ध्येयापर्यंत पोहोचणं
नागनाथसाठी सहज शक्य असणार नाहीये ना? हो कानी, माझ्यातील विष्णू तत्व समजून घेणं तितकंसं सोपं नाही. नागनाथला त्यासाठी अधिकचे मनन चिंतन करावे लागेल. इथे आजवर त्यांनी केलेल्या साधनेचा त्याला उपयोग होणार आहे, कारण त्याला बाहेरच्या समस्येवर मात करता येईल. पण हे कार्य त्याच्यासाठी जरा कष्टप्रद असणार आहे. गुरुदेव, या कार्यामुळे नागनाथ एका प्रकारे तावून सुलाखूनच निघेल. त्यासाठी नागनाथला आपल्या कृपेची आवश्यकता भासेल गुरुदेव. हो, मी त्याला त्या ध्येयापर्यंत घेऊन जाणार आहे. आज्ञाचक्रापर्यंत पोहोचल्यानंतर गुरु शिष्याच्या हाताला धरून त्याला सहस्त्रधारापर्यंत घेऊन जात असतात, जिथे आदिमाया सहस्त्र कमळावर बसलेली आहे. अर्थात नागनाथची ती वेळ अजून आलेली नाही. अंतिम ध्येयाच्या दिशेने मी त्याला एक पाऊल पुढे घेऊन जात आहे. अहो, बराच वेळ झाला हो, नागनाथ अजून आला नाही. अहो, हा? हो का? वेळ कसा निघून गेला काही कळलंच नाही. आई, बाबा आला बघा. आई, बाबा, पद्मिनी आई, मी तिथे एकटा गेलो नसतो तर बरं झालं असतं. अरे देवा, त्या गरुडाने इजा बिजा केली की काय तुला? नाही गाई, मला जो अनुभव आला तो तुम्हालाही आला असता. कसला अनुभव आला तुला? मला तिथे एका दगडावर चक्र दिसलं. चक्र? काय आकृती होती त्या चक्राची? गोलच होतं, पण त्याला आरे होते. म्हणजे बैलगाडीचं चाक असतं ना तसं, पण त्याच्या भोवती त्रिकोणी आकार होता. सुदर्शन चक्र? हा, बरोबर, तेच सुदर्शन चक्रच होतं. अरे वा, मग पुढे काय झालं? मग मी पुढे निघालो आणि थोडं पुढे गेल्यावर मला तिथे एक शंख मिळाला. शंख मिळाला म्हणजे? म्हणजे सापडला ग. मी आणलाय तो. हा बघ. पण चक्र आणि शंख या गोष्टी तिथे कशा आल्या? तिथे ना नक्कीच काहीतरी दैवी असणार. ते माहित नाही, पण तिथे गेल्यावर मला बासरी वाजवण्याचा मंजूळ आवाज आला. अरे कोणीतरी वाजवत असेल. अहो, आपल्या पंचक्रोशीत कुणीच बासरी वाजवत नाही. नागनाथ, तू पाहिलंस का रे बासरी वाजवणाऱ्याला? नाही, मला कोणी दिसलं नाही, फक्त आवाज येत होता. असं वाटत होतं तिथेच थांबावं. खरं सांगू, असं वाटत होतं तिथून परत घरी येऊच नाही, तिथेच बसून राहावं. जणू काही ती जागाच मला तसं सांगतेय असं वाटत होतं. तुम्ही आला असता तर तुम्हालाही तसंच वाटलं असतं. नको ग बाई, मला नाही जायचं तिकडे, आणि तू सुद्धा जायचं नाहीस. एकदा तुला परवानगी दिली होती ना. म्हणजे असं का बोलतेस तू आई? आपण जाऊयात ना. नाही म्हटलं ना.
तू चल जरा, मला बोलायचंय तुझ्याशी. बाबा काय झालंय हिला? तिच्याकडूनच ऐक. नागनाथ, मला असं वाटतं आता तू जरा घरात लक्ष दे, व्यवहार शिकून घे. उद्या लग्नासाठी उभं राहायचं म्हटलं तर या सगळ्या गोष्टी सांगणार आहेस का? लग्न? आई, मी तुला आधीच निक्षून सांगतोय, या संसाराच्या गोष्टी माझ्याच्याने होणार नाही. माझ्या लग्नाचा विषय मनातही आणू नकोस. अरे लग्न करणार नाही आहेस, मग काय करणार आहेस? माझे गुरु जे सांगतील तेच करणार आहे मी. नागनाथ, म्हणजे आम्ही कुणीच नाहीये का तुझे? आम्हाला काहीच हक्क नाहीये का काही ठरवायचा? आहे ना, प्रेमाचा अधिकार आहे तुमचा. काळजीपोटी आजवर तुम्ही मला जे सांगत आलाय तेच केलंय मी. पण निसर्गाला जसे नियम असतात तसे माणसालाही असतात. झाडावर उमललेलं फूल कळून पडतं, त्यापासून विलग होतं. नाळ तोडल्याशिवाय बाळाचीही वाढ होत नसते आई. माझ्या गुरूंचेही मार्गदर्शन मला घ्यावे लागणार आहे आई. श्रीपाद, तीच लोक दिसत आहेत ज्यांनी दीक्षा द्यायला नकार दिला होता. हो, ते आपल्याकडेच येत आहेत का? हो देवा, तुम्ही कुठे गेला होतात? आम्ही तुम्हाला लई उडकलो बघा. मी इथेच होतो, पण तुम्ही मला काय शोधत होता? अहो देवा, तुम्ही आमच्या घरला आला, पर आम्ही तुम्हाला घालवून दिलं. आम्ही नाही नाही ते बोललो तुम्हाला, पर तुम्ही उलटून एक सबूत बी बोलला नाही. खरं तर तवाच आम्ही ओळखायला पाहिजे होतं की ज्याला आम्ही लहान समजत होतो तो देव माणूस आहे. तुम्ही असे अचानक, मी समजलो नाही. अहो भाऊ, तुम्ही सगळे निघून गेलात आणि आमच्या घरी एक चमत्कार झाला बघा. चमत्कार? होय, आम्ही दोघं बोलत होतो का 10 पोती धान्य झाली पाहिजे. आणि काय चमत्कार? आमच्या घरी धान्याची 10 पोती आली. आणि हे समजा तुम्ही केलं ना, आम्हाला ठाव आहे हे सगळं तुमच्यामुळेच झालंय. तुमच्या मनातली अर्थ हा माझ्यापर्यंत पोहोचली. होय ना देवा, तुम्ही कोणी मोठं दिव्य योगी आहेत ना? आम्ही कुरवपूर वासी आहोत. हा माझा मुलगा श्रीपाद. लोक यांना श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून ओळखतात. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. कंठी रुद्राक्षांची माळ, कंठी रुद्राक्षांची माळ, हाती शोभतो त्रिशूळ, हाती शोभतो त्रिशूळ. ज्याला कापे महाकाळ, ज्याला कापे महाकाळ, दत्तात्रय माझा, दत्तात्रय माझा. सगुण मूर्ती मनोहर, स्वामी माझा दिगंबर. सगुण मूर्ती मनोहर, स्वामी माझा दिगंबर. भगवी छाटी अंगावरी, भगवी छाटी अंगावरी, सदायती दंडधारी, सदायती दंडधारी. दीन
भक्तांचा कैवारी, दीन भक्तांचा कैवारी, दत्तात्रय माझा, दत्तात्रय माझा, शुभम भवतु. गुणमूर्ती मनोहर, स्वामी माझा दिगंबर. गुरुदेव, आपण आम्हाला बोलवलं, आमच्यासाठी आपली काय आज्ञा आहे? नागनाथला त्याच्या साधनेतील पुढील टप्प्यावर घेऊन जायचे आहे. त्यासाठी त्याला सप्तऋषींचे दर्शन होणे फार गरजेचे आहे. नागनाथला सूक्ष्म देहाने त्यांच्याकडे घेऊन जायचे आहे. ठीक आहे गुरुदेव, मी तसा संदेश नागनाथला देतो. गुरुदेव, सूक्ष्म देहाने जाणं म्हणजे काय याची शिकवण आधी नागनाथला द्यावी लागेल. हो का नाही? हे कार्य तुम्हाला करायचे आहे. याला सांगा की ब्राह्म मुहूर्तावर आपल्याला सप्तऋषींकडे जायचं आहे. नागनाथ सप्तऋषींकडे येत असताना त्याचे शरीर एकांतात आणि सुरक्षित असायला हवे. त्याची गुप्तता पाळणं गरजेचं आहे. होय गुरुदेव, आम्ही तशी काळजी घेऊ. सूक्ष्म देहाने जाण्याचा संपूर्ण विधी आम्ही त्याला समजावून सांगू. त्याने आजवर जी साधना केली आहे त्याने त्याला ते सहज शक्य होईल. देवा, आम्हाला माफ करा, आम्ही लई मोठी चूक केली बघा. आपल्या इथे भिक्षा हा एक खूप मोठा संस्कार आहे. आपल्या दारात आलेल्या याचकाला कधीही विणमुख पाठवू नये. आपल्याकडे जे असेल त्यातलं अगदी थोडं तरी त्यांना भिक्षा म्हणून द्यायला हवं. दारात आलेला याचक आपल्याकडे कुठल्याही संचयासाठी भिक्षा मागत नाही. केवळ त्याची क्षुधा शांत व्हावी ह्याच उद्देशाने तो तुमच्या दारात येतो. पण आम्ही तरी काय करणार होतो देवा? यंदा आम्हाला पाहिजे एवढं पीक झालं नाही. आणि जे झालं त्याच्यात पुरं वरीच काढायचं होतं, म्हणून आम्ही तुम्हाला भिक्षा दिली नाही बघा. हरकत नाही, तुम्ही त्या याचकाला धान्य देऊ शकत नाही, पण किमान तुम्ही त्याला पाणी तरी देऊ शकतात. त्याच्याशी तुम्ही 2 प्रेमाचे शब्द बोललात तरी पुष्कळ आहे. तुमच्या गोड शब्दांनी त्या याचकाचे मन तृप्त होऊ शकतील आणि त्याचे मन तृप्त झाले तर त्यांच्याकडून तुमच्यासाठी आशीर्वादाचे तरंग उठतात. इथून पुढे आम्ही हे समज ध्यानात ठेवू देवा. आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्याला द्यायला शिकाल तेव्हा परमेश्वर देखील तुम्हाला भरभरून देईल. तिथे गेल्यानंतर नागनाथची खरी परीक्षा असणार आहे. ह्या विश्वाचे संचलन कसे होत असते ह्याची कल्पना नागनाथला तिथे गेल्यावर होईल. तसेच आजवर नागनाथने किती ज्ञान प्राप्त केले आहे ह्याची परीक्षा सप्तऋषी घेतील. याबद्दल त्याला प्रश्न विचारतील. गुरुदेव, या निमित्ताने मला माझे बालपणही आठवले. आपण मला असे सप्तर्षींकडे घेऊन गेला होता. मी मिळवलेल्या ज्ञानाची खरी ओळख मला तिथे गेल्यानंतर झाली. या दृश्य जगात वावरत असताना या पलीकडे एक अदृश्य जगही अस्तित्वात असते याची कल्पना आपल्याला नसते. त्याची उकल मला तिथे गेल्यानंतर झाली. या जगाचे कर्ता करविता आपण आहात, परंतु ह्या पृथ्वीच्या पाठीवर असे अनेक संत विभूती आहेत जे सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या मनुष्याला पुढची दिशा दाखवत असतात. नागनाथसाठी देखील हा अनुभव खूप महत्वाचा असणार आहे. आपण हे करत असताना
ती गोष्ट कोणाच्याही ध्यानी यायला नको. त्याने अडचणी वाढू शकतात. आपण काहीतरी गूढ करत आहोत ह्याची कल्पना त्याच्या घरच्यांना पण यायला नको. तुमची आणि त्याची भेट ही नेहमीचीच आहे असं दर्शवा. होय गुरुदेव, त्याबद्दल गुप्तता कशी पाळली जाईल हे आम्ही पाहतो. गुरुदेव, उद्या ग्रह नक्षत्रांचा योग उत्तम आहे, म्हणूनच तुम्ही उद्याचा दिवस निवडला आहे का? हो, उद्या ग्रह नक्षत्रांची अशी स्थिती असणार आहे ज्यामुळे सगळीकडे शुभ लहरींचा संचार असेल. म्हणून उद्याच्या मुहूर्तावर नागनाथला दिव्य अशा ज्ञानाची ओळख करून देणं गरजेचं आहे. ठीक आहे गुरुदेव, आम्ही जातो आणि नागनाथला सगळं समजावून सांगतो.